समासान या ठिकाणी सुरू आहे तर या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना खासदार त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर सुतार या परिसरातील लोकप्रिय नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक आणि या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर सुतार यांच्या माध्यमातून सन्मानित केला जाणार आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना खासदार राजन विचारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सन्मानित केला जात आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे। राजन विचारे साहेब सन्माननीय लोकसभा सदस्य राजन विचारे साहेब यांचा सन्मान केला जातो। या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। तदनंतर सन्मानित केलं जातं ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेब यांचा सन्मान ज्ञानेश्वर सुतार या स्पर्धेचे आयोजक लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे विजय चौगुले साहेब यांना। आणि नुकतीच विजय चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देखील ऐरोली या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा पार पडली होती। 1 लाख रुपयाची महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा होती आणि आगामी काळात देखील ऐरोली या ठिकाणी खूप मोठी क्रीडा स्पर्धा पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुद्धा होणार आहे। शिवसेनेचा हा झंझावात विजय माने साहेबांना देखील सन्मानित केलं जात आहे। ज्ञानेश्वर सुतार लोकप्रिय नगरसेवक तसेच या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल काशीनाथ पवार साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। जयवंत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते त्यांना देखील या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल। पुढचा चेंडू उसळता मारा तर नगरसेवक रंगनाथ औटी साहेब यांचा देखील या ठिकाणी श्रीकांत भोईर हे सन्मानित करतील। नगरसेवक रंगनाथ औटी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल संपूर्णपणे भगवमय वातावरण पाहायला मिळत आहे आणि या भगव्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते। धावसंख्या संघाची झालेली आहे ती 31 धावा संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर। तर दिलीप घोडेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हेमंत चोरगे यांना विनंती आहे दिलीप घोडेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सन्मान केला जातोय। आज मात्र संपूर्ण नवी मुंबई क्रिकेटमय होताना पाहायला मिळत आहे कारण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून क्रिकेटच्या टीम्स दर्शन बगणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। 3 षटकं संपतायत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 आणि मी मात्र थोडासा थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय नवी मुंबईचा असा आवाज ज्या आवाजाने मात्र तमाम क्रीडा रसिकांवर नवी मुंबईच्या जादू केली आहे। कुणाल दाते यांच्याकडे। धन्यवाद चंदू सर। या स्पर्धेच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब यांनी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट केली आहे। ममित चौगुले युवा प्रतिष्ठान ऐरोली आयोजित युनायटेड चषक 2016 ही स्पर्धा दिनांक 19, 20 आणि 21 ऑगस्टच्या निमित्ताने खेळवली जाईल ऐरोलीच्या मैदानावर आणि या स्पर्धेचं पारितोषिक असेल 1,50,000 रुपये रोख पहिलं आणि द्वितीय पारितोषिक असेल 75,000 रुपये रोख। या स्पर्धेमध्ये 8 संघ ओपनचे खेळतील। त्यांचा शनिवारी सर्व सामने खेळवले जातील म्हणजे दिनांक 20 तारखेला आणि 8 संघ हे नवी मुंबईचे ग्रामीण त्यामध्ये रायगड ग्रामीण आणि नवी मुंबई ग्रामीण असे 2 एकत्र येऊन 19 तारखेला म्हणजे शुक्रवारी त्यांच्या मॅचेस असतील। रविवारी 21 ऑगस्टला या स्पर्धेची फायनल असेल। युनायटेड चषक 2016 1.5 लाखाची स्पर्धा येणाऱ्या हंगामामध्ये नवी मुंबई क्रिकेटमध्ये देखील। तर हेच विजयजी चौगुले साहेबांचं प्रेम सातत्याने NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी दाखवलं होतं। मोठे योगदान त्यांनी आमच्यासाठी देखील दिलं होतं। कोपरखेरणा येथील भूमिपुत्र मैदानात नवी मुंबई प्रीमियर लीग रंगली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकाल राजनजी विचारे साहेब ठाणे लोकसभेचे खासदार आहेत आणि सातत्याने त्यांचं देखील क्रिकेटवरचं प्रेम आम्ही जवळून पाहिलंय मोठमोठ्या टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील। त्याचबरोबर खासदार या नात्याने लोकसभेत जरूर अनेक प्रश्न